हरिओम. प्रवचन क्रमांक 15. कर्मयोग. अध्याय 3. ओवी 79 ते 81. संपूर्ण भावार्थ दीपिका. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. भावार्थ दीपिका ओवी क्रमांक 79. पार्था आणिकही एक, नेणसी तू हे कवतिक, जे ऐसे कर्म मोचक, आपैसे असे. ओवी क्रमांक 80. देखै अनुक्रमाधारे, स्वधर्मू जो आचरे, तो मोक्षू तेणे व्यापारे, निश्चित पावे. अर्जुना, या निष्काम कर्माचे तुला ठाऊक नसलेले आणखी एक आश्चर्यकारक विशेष आहे. कर्मबंधनामधून आपोआप मुक्त करते. कारण संचित कर्मानुसार जो आचरण करतो त्याला मुक्ती निशंकपणे सुनिश्चित प्राप्त होते. स्थल काल प्रसंगानुसार आपल्यामधूनच तम रज सत्व असे गुण निर्माण होतात. अशा वेळी जर आपण स्वधर्माला अनुसरून प्राप्त नियत आणि त्या अनुषंगाने विहित कर्म केले तर त्या योगे आपोआप एक प्रतिक्षिप्त क्रिया झाल्यासारखे आपले गतसंचित असल्यास ते नष्ट होते आणि नवीन संचित निर्माण होत नसल्यामुळे आपली मुक्तीची यात्रा मार्गस्थ होते. कारण असे कर्म आपल्या प्रारब्धानुसार नियतीकडून प्राप्त झालेले असते. यात आपला हेतू, अपेक्षा, इच्छा असे काहीही नसते. असे कर्म आपल्या देहादी इंद्रियांना भावना निर्माण होऊन आपण करत नसतो. या योगे नवीन संचित निर्माण न होता गतसंचित संपत असते. मग आपले व्यवधान काय असावे? तर आपण अशा वेळी आपल्या नैसर्गिक गुणानुसार कर्म करावे. मुद्दामहून काहीही करू नये. यामुळे अशा कर्माच्या कर्तृत्वाचा प्रश्नच येत नाही. यात आपण स्वतः काही केलेले नसते. असे कर्म हेतुरहित असते. त्यामुळे यामधून अहंकार, अभिमान, ताठा तयार होत नाही. हे मी केले हा भाव नसतो. नियती आपल्याला समोर संधी उपलब्ध करून देते. त्यायोगे आपल्यामधील स्थल काल प्रसंगानुसार गुण वर उफाळून येतो आणि कर्म केले जाते. यात आपले कर्तृत्व काही नाही. आपली इच्छाही काही नाही. आपल्या ध्यानीमनी काही नाही. आणि तरीसुद्धा कर्म समोर उभे ठाकते. जे काही होते ते नैसर्गिक असते. यात बापजाद्यांचे आयते मिळालेले असते किंवा आपल्यालाच गतसंचितामधून मिळालेले असते. यात आपण काहीच केलेले नसते. आता यात आपण एक व्यवधान बाळगायचे. असे कर्म समोर आले असता, अशी संधी आली असता, आपण मुद्दामहून यामधून आपल्या मनाने, बुद्धीने अनैसर्गिक उपभोग निर्माण करायचा नाही किंवा आलेली संधी घ्यायचीच नाही. असा करंटेपणा जर आपण केला तर ते आपले दुर्भाग्य असेल. हे असे अनैसर्गिक वागायचे नाही. मग निसर्ग त्याचे काम करतो. गीता श्लोक क्रमांक 9. कौंतेय, यज्ञार्थाने केलेल्या कर्मांशिवाय इतर कर्मे मनुष्याला कर्मबंधनात जखडून टाकतात. यास्तव तू यज्ञार्थ असलेले आसक्तीरहित कर्म कर. भावार्थ दीपिका ओवी क्रमांक 81. स्वधर्मू जो बापा, तोची नित्ययज्ञू जाण पा, म्हणूनी वर्तता तेथ पापा, संचारू नाही. आपला जो काही स्वधर्म आपल्याला प्राप्त आहे त्याप्रमाणेच आचरण करावे. तोच आपला दररोजच्या जीवनामधील यज्ञ आहे हे जाणून घ्यावे. आणि अशा प्रकारे आचरण केल्यावर आपल्या हातून अनैसर्गिक, अयोगिक, अनात्माचरण म्हणजेच येथे पाप घडत नाही. पूर्वी यज्ञ करायची पद्धत होती. यज्ञ हा शब्द यज या धातूपासून आलेला आहे. यज याचे 3 अर्थ आहेत: देवपूजा, संगती आणि दान. यज्ञ विष्णूसाठी करायचा. आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाच्या ब्रह्मांडव्यापी स्वरूपाला विष्णू असे म्हणतात. विष्णू जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी चराचरात व्यापलेला आणि भरलेला आहे. या सृष्टीमधील तमाम सजीव
निर्जीव अशा प्रत्येकाशी आपण संलग्न आहोत. यज्ञ करून स्वतःची संकुचित वृत्ती यज्ञात भस्म करायची. आपले मन ब्रह्मांड व्यापक करायचे. संपूर्ण जगाच्या कल्याणाकरिता कार्य करायचे. सर्व थरामधील जनतेशी संगती, सख्यत्व, बंधुभाव, प्रेम, जिव्हाळा साध्य होण्यासाठी आपल्याकडील जास्तीचे धन रिकामे करायचे. जास्तीचे धन याचा अर्थ 100 वर्षे आयुष्य गृहीत धरून आपल्या कुटुंबियांना पुरेसे धन जवळ बाळगायचे आणि उर्वरित धन हे आपल्याकडे जास्तीचे आहे ते लोककल्याणाकरता समाजकार्याला उपयुक्त होण्यासाठी भगवंत श्रींनी आपल्याला दिलेले आहे अशी भावना म्हणजे जास्तीचे धन. बाजारात सतत चढत्या गतीने महागाई होत असते म्हणजे इन्फ्लेशनरी मार्केट आहे. तसेच शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक, दैविक, मानवी वगैरे कारणांनी अपघात होण्याचा संभव असतो. अशा विचित्र परिस्थितीत आवश्यक धन किती आणि जास्तीचे धन किती वगैरे अंदाज कसा करायचा अशी पळवाट शोधून यापासून सुटका करून घ्यायची नाही. यज्ञ करून आपल्याकडील जास्तीच्या अनावश्यक गोष्टी त्या यज्ञात समिधा म्हणून समर्पित करून त्या क्षणापासून एक नवीन जीवन सुरू करायचे. यात अनेक राजे त्यांचा खजिना रिकामा करत असत. जनतेकडून वसूल केलेला कर किंवा तत्सम धन राज्याच्या हितासाठी वापरून झाल्यावर यज्ञाच्या निमित्ताने जास्तीचे धन लायक गरजूंना वाटले जात होते. पुढे स्वार्थी बुद्धी बळावली आणि यज्ञाला धार्मिक विकृत रूप आले आणि वैयक्तिक स्वार्थासाठी, लभ्यांशासाठी यज्ञ करणे सुरू झाले. यात विकृती अशी की आपल्याकडील धन रिकामे करण्यासाठी यज्ञ करण्याऐवजी आपल्याकडे आणखी अगणित जास्त धन येण्यासाठी यज्ञ करणे सुरू झाले. त्याला अनुसरून पुरोहितांनी यज्ञविधी तयार केले. त्यांना यजमानाशी किंवा राज्याशी काही देणेघेणे नव्हते. त्यांना त्यांच्या दक्षिणेशी कर्तव्य होते. आम्हाला कॉलेजला M.R. भावे, N.D. आपटे, H.Y. कुलकर्णी यांच्यासारखे प्रोफेसर शिकवायला होते. त्यांना बहुतेक विद्यार्थी विचारायचे, सर यंदा परीक्षेसाठी इम्पॉर्टंट महत्त्वाचे काय आहे? त्यावेळी ते सांगत असत, ज्ञानार्जनासाठी शिकायचे, परीक्षार्थी शिकायचे नाही. सर्व महत्त्वाचेच आहे. गेला तो प्रामाणिक काळ. आता पोटार्थी शिक्षणाला महत्त्व आहे. यज्ञ म्हणजे आसक्तीचा त्याग ही भावनाच नष्ट झाली. त्यामुळे यज्ञांना, पूजेला, वागण्याला, विचाराला आणि एकूणच धर्माला स्वार्थी, पोटार्थी, भपकार्याचे स्वरूप आले. त्याप्रमाणे धर्ममार्तंड तयार झाले. धर्ममार्तंडच धनसंपत्तीसाठी आसक्त झाले. धर्माचे स्वरूप बदलण्यात आले. गीतेनेही यज्ञ सांगितले आहेत. ते कसे सांगितले आहेत ते पुढे येणारच आहे. भावार्थ दीपिकेला स्वधर्म हाच यज्ञ आहे असे ठसवायचे आहे. दररोजचे प्राप्त नैसर्गिक आचरण करा. तेच संचित संपवणारे आहे. तेच प्रारब्ध आहे. मुक्तीसाठी आणखी काही करायची आवश्यकता नाही. थोडक्यात परमात्मा प्राप्तीसाठी, मुक्ती प्राप्त व्हावी यासाठी त्याच्याकडे यात्रा करण्यापासून दूर ठेवणारे प्रत्येक कर्म निषिद्ध, बंधनात अडकवणारे, संचित निर्माण करणारे आहे. नित्यदिनी स्वधर्माने स्वकर्म केल्याने आपली यात्रा आपोआप परमात्म्याकडे दररोज मार्गस्थ होते. यापेक्षा आणखी कोणतीही पूजा, विधी वगैरे करायची गरज नाही. आपले नित्यदिनी प्रत्येक स्वधर्माने प्राप्त स्वकर्म हीच नित्य पूजा आहे. तीच नित्य ईशसेवा आहे. स्वयंपाक देवासाठी नैवेद्य आहे या भावनेने करावा. शेती भूमिपूजन आहे या भावनेने करावी. झोप देहाची पूजा आहे या भावनेने घ्यावी. दुष्टांचा संहार योगी, साधू, संत, सज्जन, धर्म यांच्या रक्षणासाठी करावा. यात कोणतेही पाप, दुराचार, अयोगिक असे काहीही नाही.
यासाठी एक साधी सरळ सोपी कसोटी आहे. आपण जे काही करत असू तेच तसे जर दुसरा आपल्यापाशी करेल तर त्यापासून आपल्याला आनंद होईल का? याचे उत्तर हो असे असेल तर आणि तरच आपण जे काही करत असू ते योग्य आहे असे समजावे. हरिओम.